मुख्यमंत्री अजितदादा यांचं आज सकाळी विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं। ही बातमी घरी आल्यानंतर टीव्हीला पाहिल्यानंतर मनाला चटका लावून देणारी गोष्ट गेली। दादांचे आणि या सातारा जिल्ह्याचे पूर्वीपासूनचे खूप सलोख्याचे संबंध होते। एक धाडसी नेता म्हणून त्यांची ख्याती महाराष्ट्रभर होती। सातारा जिल्ह्याच्या आणि कराड तालुक्याच्या राजकारणामध्ये काही विकासाची कामं होत असतील तर सातत्यानं दादांच्या आमच्या भेटी व्हायच्या। एका वेळेला असा प्रसंग घडला, मी ज्यावेळेला विधान परिषद सदस्य असताना महाराष्ट्राचे सभापती स्वर्गीय शिवाजीराव देशमुख यांच्या दालनामध्ये जयवंतराव पाटील ग्रामीण विकास मंत्री होते आणि त्यांच्या सभेत माझी भेट झाली। त्यावेळी त्यांनी माझ्या एक कानावर गोष्ट घातली की आनंदराव, कराडच्या RTO कार्यालय संदर्भामध्ये महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या लाईन गेल्यामुळं तिथं काय ते कार्यालय होणार नाही अशा पद्धतीची सुतवाच केलं। मी त्यांना ती इत्थंभूत माहिती दिली। हवा असले तर कराडला शासकीय जागा कुठलीही उपलब्ध नाही, तर बाळासाहेब पाटलांना त्यावेळी आमदार होते त्यांना विचारा पाहिजे। परंतु ही जागा कराड आणि पाटण तालुक्याच्या पाडळी विजयनगरच्या डोंगराजवळ होती। टावर लाईन आजूबाजून जात होत्या। परंतु ती माहिती सविस्तर मी त्यांना कथन केल्यानंतर की त्यावेळचे तत्कालीन जिल्हाधिकारी रामास्वामी यांनी हा प्रस्ताव संपूर्ण पाठवून दिलेला आहे। त्यावेळेला त्यांनी माहिती घेतल्यानंतर मला म्हटले की आनंदराव, तुम्ही मुंबईच्या कार्यालयामध्ये या। तो प्रस्ताव मागून घेतला। त्या प्रस्तावामध्ये पाहिल्यानंतर त्यांनी वस्तुस्थिती बघितली आणि त्या प्रस्तावावर त्यांनी मान्यता दिली आणि RTO कार्यासाठी निधी मंजूर केला। RTO कार्यालय पूर्ण झाल्यानंतर ज्यावेळेला तो कार्यक्रम झाला, सर्वांच्या साक्षीनं त्यांनी उल्लेख केला की आनंदरावनी ही वस्तुस्थिती माझ्या कानात निदर्शन आल्यानंतर की प्रस्ताव मंजूर केलेला आहे। अशा पद्धतीचा एक कणखर नेता, सर्व कार्यकर्त्यांच्या सर्व अडीअडचणीला धावून जाणारा नेता, असा धाडसी नेता होणे नाही। मी कराड सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं दादांना भावपूर्ण आदरांजली व्यक्त करतो। त्यांच्या कुटुंबियाच्या, पवार कुटुंबियाच्या दुःखामध्ये आम्ही सर्वजण सहभागी आहोत। मी पुन्हा सातारा जिल्ह्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं विधान परिषदेचा माजी सदस्य नात्यानं पवार कुटुंबियाच्या दुःखामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत।